आज आपण मसावी आणि लसावी बघणार आहोत. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि लघुत्तम म्हणजे लहानात लहान. लहानात लहान. आता उदाहरण घेऊ आपण. 12 आणि 18चा लसावी काढू. 12 आणि 18चा बघा कसं वाटतं. 12 आणि 18चा लसावी काढण्यासाठी 12 ज्या संख्येच्या पाड्यात येतो त्या संख्या घ्याव्या लागतात. आता 1च्या पाड्यात 12 येतो, 2च्या येतो, 3च्या येतो, 4च्या येतो, 6च्या येतो आणि 12च्या. आता 18चे अवयव पाडायचे आहेत. 1ने जातो 18ला, 2ने जातो, 3ने जातो, 4ने नाही जात, 5ने नाही जात, 6ने जातो, 7ने नाही, 8ने नाही, 9ने जातो आणि 18ने. बरोबर. हे झाले अवयव म्हणजे विभाजक. आता कोणता घ्यायचा आहे आपल्याला? मोठ्यात मोठा विभाजक घ्यायचा आहे. कोणता आहे मग? मोठ्यात मोठा विभाजक दोघांमधला सामायिक. मोठ्यात मोठा सामायिक म्हणजे दोघांमधला कॉमन असणारा मोठ्यात मोठा विभाजक घ्यायचा आहे. कोणता आहे मग? 6. मग मसावी किती झाला? 6. 12 आणि 18चा मसावी किती आला? 6. आता लसावी बघू. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. आता 12 आणि 18चाच आपण काय काढू? लसावी काढू. लसावी काढण्यासाठी अवयव नाही पाडत तर काय म्हणतात? 12चा पाडा म्हणायचा. विभाज्य आहेत, विभाज्य मल्टिप्लायर. 12चा पाडा म्हणायचा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 पंचे 60, 12 6 72. आता 18चा पाडा म्हणू. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 पंचे 90. आता बघा 12 आणि 18मध्ये कॉमन असणारा कोणते कोणते अंक आहेत? 36 आहे आणि 72 आहे. पण आपल्याला कोणतं बघायचं आहे? लहानात लहान बघायचं आहे. लहानात लहान म्हणजेच लघुत्तम सामायिक. दोघांमधला सामायिक कॉमन असणारा आणि लहानात लहान काय बघायचं आहे? विभाज्य बघायचं आहे. कोणता आहे मग लहानात लहान? 36 आहे कॉमन असणारा. मग 12 आणि 18चा लसावी किती आला? 36 आला. आता मूळ अवयव पद्धतीने मसावी आणि लसावी काढू. बारा आणि 18चा अवयव पाडायचे. 12चे काय अवयव पडतात? 12ला कितीने भाग जातो? 2ने जातो. 6 2 12. आता हे 2 जशा तसा घेतला, ह्या 6चे भाग पाडले. 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 6 2 12. आता 18चे पाडूया. 9 2 18, 3चे पाडायचे. 3 त्रिक 9. आता ह्या दोघांमधले कॉमन घ्यायचे. हे बघा 2 इथे 2 आहे, कॉमन घेतला. 2 घेतला. परत इथे 1 3 आहे, इथं पण 3 आहे, 3 घेतला. 3 2 6. मसावी किती आला? 6 आला. 12 आणि 16चं हे बघा अवयव पद्धतीने पण आणि मूळ अवयव पद्धतीने 6 आला. आता लसावी काढू. सेम हेच अवयव तर हेच पडणार. 12 आणि 18चे 2 गुणवले 6 आणि 6चे परत 2 त्रिक 6. 18चे पाडू आता. हे बघा 18चे 2 गुणवले 9. हे 2 जशाच तसा घेतला आणि 3 त्रिक 9. आता दोघांमधले कॉमन घ्यायचे अगोदर. कॉमन घेतले 2 आणि हा 3.
2 गुणिले 3 गुणवली. आता कॉमन घेतले आपण. आता जे राहिले आहेत शिल्लक, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे, हे पण घेऊन टाकायचे. 2 6, 6 दुनी 12 आणि 12 त्रिक 36. किती आला लसावी? 36 आला. ही झाली अवयव, साधे अवयव म्हणजे सर्व अवयव पद्धतीने लसावी काढण्याची पद्धत. आणि ही झाली आडव्या पद्धतीने लसावी काढण्याची पद्धत. आडवी म्हणजे आपले मूळ अवयव पद्धत. आता उभी मांडणी बघूया आपण. उभी मांडणी करून कसा लसावी आणि मसावी काढतात ते. उभी मांडणी करून बघूया आता. उभी पद्धत. आता बघा 12 आणि 18. 12ला आणि 18ला 2ने भाग जातो. 6 दोन्ही 12, 9 दोन्ही 18. आता बघा 6ला आणि 9ला कितीने भाग जातो? 3ने. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. बरोबर. मग लसावी घेताना फक्त ह्या दोघांचाच मसावी घेताना ह्या दोघांचा मसावी काढतात. मसावी बरोबर किती आहे? हे इकडचे मसावीसाठी फक्त इकडचे साईडचे घेतात, खालचे घेत नाहीत. 2 गुणवले 3 किती आला मसावी? 6 आला. आता लसावी बघू आपण. 12 आणि 18चा. बघा आता सेम अवयव तर पडणार. 3ने घालून 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता ह्याच्यामधली लसावी काढण्यासाठी सर्व अवयव घ्यावे लागतात, हे सुद्धा आणि हे सुद्धा. 2 गुणवले 3 गुणवले 2 गुणवले 3. बघा आता मग 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 त्रिक 36. लसावी किती आला? 36 आला. ह्या तिन्ही पद्धतीने लसावी काढण्याची पद्धत आपण शिकलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.